27,000 पारायण भक्तीचा महासागर बोलेगावात घडला स्वामी समर्थांच्या कृपेचा सुवर्ण इतिहास। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। जेव्हा लाखो ओठांवर एकच नाम असतं, जेव्हा हजारो हात एकाच श्रद्धेनं जोडले जातात आणि जेव्हा प्रत्येक हृदयात फक्त एकच विश्वास असतो, तेव्हा घडतो इतिहास। ही कथा आहे श्रद्धेची, सेवेची आणि श्री स्वामी समर्थांच्या असीम कृपेची। अहिल्यानगर शहरातील बोलेगाव फाटा, जिथे एका दिवसासाठी नव्हे तर इतिहासाच्या पानांवर कायमच कोरलं जाईल असं अध्यात्माचं सुवर्ण पर्व घडलं। दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच दिवशी तब्बल 27,000 स्वामी चरित्र पारायण। हा केवळ एक आकडा नाही, ही आहे हजारो भक्तांच्या श्रद्धेची शक्ती, ही आहे सेवाभावाची परंपरा आणि हा आहे स्वामी समर्थांच्या कृपेवर असलेल्या अढळ विश्वासाचा जिवंत पुरावा। पहाटेचे 7 वाजले, सूर्यांची कोवळी किरणं अजून पृथ्वीवर पसरत होती आणि त्याच वेळी बोलेगावकडे जाणारे प्रत्येक रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले होते। कोणी पायी, कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीतून, तर अनेक जण कुटुंबासह। एकच ध्यास, आज स्वामींच्या चरणी पारायण करायचंय। भव्य मंडप, सुयोग्य बैठक व्यवस्था, हजारो वाहनांसाठी पार्किंग, पिण्याच्या पाण्यापासून ते प्रत्येक भाविकाच्या सोयीपर्यंत प्रत्येक गोष्टीत सेवाभाव दिसत होता। शेकडो सेवेकरी, चेहऱ्यावर थकवा नाही, फक्त आनंद, कारण प्रत्येकाच्या मनात एकच भावना, सेवा हीच स्वामींची पूजा। सकाळी 8 वाजले, मंगल आरतीचा दिव्य क्षण, घंटानाद, शंखनाद आणि हजारो कंठातून घुमले श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ आज बोलेगाव इथे खूप मोठा असा एकदम स्वामीमय कार्यक्रम झाला। इथे स्वामी समर्थांच्या केंद्राचे स्वामी समर्थ सारामृत याचं पारायण 27,000 या संख्येने पार पडले। इथे असं शांततेचं असं स्वामीमय वातावरण तयार झालं। मनाला सुख, शांती आणि समाधान म्हणजे काय हे या कार्यक्रमात येऊन कळलं। आत्ताची जी पिढी आमच्यासाठी जी कॉलेज लाईफ वगैरे एन्जॉय करतो, त्यांच्यासाठी आध्यात्मिक हे रूढ घेण्यासाठी हा खूप छान कार्यक्रम होता। इथे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध हे अशीही माणसं या कार्यक्रमात सहभागी झाली। मला ह्या कार्यक्रमामध्ये खूप आनंद वाटला आणि शांतता वाटली। आध्यात्मिक या मार्गाला येण्यासाठी खूप काही करावं लागतं, पण आपल्याला स्वामींचाच बुलावा आला असं आणि आपण या कार्यक्रमाला आलो। खूप आनंद वाटतो, खूप छान वाटलं। धन्यवाद। याच पवित्र वातावरणात सुरू झाला इतिहास घडवणारा पारायण सोहळा। 1-2 नाही तर 3 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 9,000 अशा पद्धतीनं निर्धारित वेळेत पूर्ण झाले। तब्बल 27,000 स्वामी चरित्र पारायण क्षणाक्षणाला विक्रम घडत होता आणि प्रत्येक भाविक त्या इतिहासाचा साक्षीदार बनत होता। श्री स्वामी समर्थ, परमपूज्य गुरु माऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन। आज आपल्या अहिल्यानगर बोलेगाव फाटा येथे स्वामी चरित्राचं नियोजन केलेलं होतं। आज 26 तारीख 26/7/2026 तर आज रविवार, आज ह्या केंद्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता, बोलेगाव फाटा कार्यक्रम। तर आज 25,000पेक्षाही जास्त आपल्या केंद्रामध्ये पारायण झालेले आहे। आज 27,000 पारायण झाले, जे अनपेक्षित विशेष होते। म्हणजे या केंद्राच्या स्थापनेला पूर्ण झाली आहेत 25 वर्षे। त्याच निमित्तानं 25,000 पारायणांचा संकल्प करण्यात आला होता। पण जिथे स्वामींची कृपा असते तिथे संकल्पही मर्यादा ओलांडतो आणि म्हणूनच 25,000चा संकल्प थेट 27,000वर जाऊन पोहोचला। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर जिल्ह्यात बोलेगाव फाटा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिक श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित केला होता केंद्राने। 25,000 स्वामी चरित्र सामुदायिक आपल्याला उद्देश ठेवलं होतं। आपला महाराष्ट्र राज्य तसंच जगभरात विपुल पर्जन्य सृष्टी व्हावी म्हणून आपण पर्जन्य सुक्त जे जगभरात कुठेही घेतलं जात नाही ते फक्त दिंडोरी प्रणीत केंद्रामार्फत केलं जातं। त्याचंही आयोजन प्रत्येक स्वामी चरित्र पाठामागे एक पर्जन्य सुक्त असं जवळपास 25,000 स्वामी चरित्र पारायण आणि 25,000
पर्जन्य सूक्त पाठ या ठिकाणी पार पडलेले आहेत. आदरणीय दादासाहेबांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केलं आणि एकदम योग्य पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. दादासाहेबांचे माऊलींचे खूप आशीर्वाद होते. सेवेकऱ्यांनी एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या महासोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, ज्येष्ठ नागरिकांचा अविश्वसनीय उत्साह, लहान मुलांचे निरागस नामस्मरण आणि आजच्या डिजिटल युगात मोबाईल बाजूला ठेवून स्वामींच्या सेवेत रमलेली तरुणाई. हा क्षण खरंच प्रेरणा देणारा होता. या संपूर्ण सोहळ्यामागे उभी होती केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांची समर्पित टीम. महिनोन महिने केलेलं नियोजन, असंख्य सेवाकऱ्यांचे परिश्रम आणि स्वामींवरील अखंड श्रद्धा यामुळेच हा अभूतपूर्व सोहळा यशस्वी झाला. पारायण पूर्ण झालं, पण भक्ती संपली नाही. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, एकमेकांना स्वामींचा जयघोष केला आणि मनभर समाधान घेऊन घरी परतले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत या अद्वितीय आयोजनाचं मनापासून कौतुक केलं. कारण हे फक्त एक धार्मिक आयोजन नव्हतं, हा होता श्रद्धेचा, संघटन शक्तीचा आणि भारतीय संस्कृतीच्या वैभवाचा जिवंत उत्सव. आणि या ऐतिहासिक सोहळ्याच्या साक्षीने आणखी एका नव्या आध्यात्मिक पर्वाची घोषणा झाली. दुर्गा सप्तशतीच्या 1008 पारायणांचा भव्य सोहळा. म्हणजे ही भक्तीची गंगा अशीच अखंड वाहत राहणार आहे. इतिहास फक्त तलवारींनी घडत नाही, इतिहास घडतो श्रद्धेनं, इतिहास घडतो सेवेने, इतिहास घडतो नामस्मरणाने. आणि बोलेगावच्या पवित्र भूमीवर 27,000 पारायणांच्या रूपानं असाच एक सुवर्ण इतिहास घडला. श्री स्वामी समर्थ.